माऊली माझी माऊली माऊली माझी माऊली आयलो भंडारा उधलाला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उधलाला माझे आईचे पालखीला जमलाय सारा कोलीवारा हौशे मोजेचा यो दिस आयला भेट देऊनशी माहेर घराला पालखी निघाली कारले डोंगराला दरवर्षाचे वर्षाला येतून आईचे जत्रेला आयलो भंडारा उधळाला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उधळाला माझे आईचे पालखीला आज मंगळवारी आम्ही आईलो धारी पायी आईलो तुझ्या चरणाशी आई सुखी ठेव आम्हाला लेकरांना हेच मागणं माझे माऊली दरवर्षाचे वर्षाला येतून आईचे जत्रेला आईलो भंडारा उधळाला माझे आईचे पालखीला सप्तमीला माझे एकविराईचे जत्रेला चैत्राचे सप्तमीला एकविराईचे जत्रेला आईलो खांदा लावाला तुझ्या पालखीला आई खांदा लावाला तुझ्या पालखीला गावान मिरवली गुलाल उधळून जय घोष करणे भंडारा विला माझ्या माथ्याला आईलो खांदा लावाला तुझ्या पालखीला आई खांदा लावाला तुझ्या पालखीला आईलो खांदा लावाला तुझ्या पालखीला आई खांदा लावाला तुझ्या पालखीला पालखी जाऊन एकविरा आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या DJ Pamia in the mix. ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी साजनी
समाज संस्थेच्या वतीने आज आपण हा तुम्हाला तळीचा मान आणलेला आहे, तो स्वीकारून घे. काय जर चुकलं मागलं असेल या पूर्ण 3 दिवसामध्ये तर आम्हाला माफ कर आणि आमच्या गल्लीला आणि आमच्या संस्थेच्या सर्व सभासदांना तसेच तुझे सर्व भक्तांना स्वखुशी ठेव आणि खुशीन ठेव आणि त्यांचे धंदापणा आणि शिक्षणात बदल ठेव. बाया कोकणात आल्या गेल्या मुंबरा ये शहराला, बाया कोकणात आल्या गेल्या मुंबरा ये शहराला ना. मुंबरा मातेला मातेला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, गाठ उतरवली बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, गाठ उतरवली बाया कोकणात आल्या. बाया कोकणात आल्या गेल्या विररचे डोंगराला, बाया कोकणात आल्या गेल्या विररचे डोंगराला ना. जीवदानी देवीला देवीला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, गाठ उतरवली बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, गाठ उतरवली बाया कोकणात आल्या. बाया कोकणात आल्या गेल्या खारडी या गावाला, बाया कोकणात आल्या गेल्या खारडी या गावाला ना. गावदेवी आईला आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, गाठ उतरवली बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, गाठ उतरवली बाया कोकणात आल्या. एक विराई तुझी भरी न बोटी कन नारळाने, एक विराई तुझी भरी न बोटी कन नारळाने. आई माझी बसली तेलवना गो, एक विरा बसली तेलवना. आई माझी बसली तेलवना गो, एक विरा बसली तेलवना. आईने धारिली गो धारिली बोलवना, धारिली अग्री कोली बंदवाला ना. जाऊतले आईचे ते भेटीला, आई माझी बसली तेलवना गो, एक विरा बसली तेलवना.
रोज 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. जोरदार टाळ्या हो द्या चिक्यांसाठी.
मुझे चुन लिया
साजरा केला याच वर्षा आम्ही जीवदानी आईची आरती करून नाचतो गातो आम्ही जैसे चंदा में है चांदनी जैसे कवियों की भावना जैसे मन में कोई तमन्ना दिया बाती हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं हम साथ साथ हैं
शुभेच्छा या नृत्यासाठी आलेल्या कार्यकारी मंडळाला आणि 50,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेच्या वतीने. ओके, थँक्यू. बरं वाटला डान्स? कशी वाटली पिकनिक? अध्यक्ष वीरेंद्र बासरी उपाध्यक्ष अलंकार चाके आणि सेक्रेटरी उद्धव बनगोले, खजिनदार मितेश चाके. शेवटचं भाषण पदाधिकारी तुमच्या समोर मांडत आहे. मी विनंती करतो आपल्या मंडळाचे सन्माननीय खजिनदार मितेश चाके यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या सळीबद्दल आणि आपले सभासद आहेत त्यांच्याबद्दल संबोधित करायचं आहे. हॅलो हॅलो सर्व मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेच्या सभासदांनो एवढा जोरदार साथ दिली आम्हाला, त्याबरोबर सर्वांचे धन्यवाद व आभार मानतो. धन्यवाद मितेश, खूप चांगलं बोललात. पहिल्यांदा बोललात माईकमध्ये, आम्ही पण पहिल्यांदाच ऐकलं. जोरदार टाळ्या होत्या मितेशसाठी. खूप सुंदर बोलले मितेश, सर्वांचे आभार. या माईकमध्ये मांडणं म्हणजे खूप लोक असे बोलतात माईकमध्ये, तुम्ही बोललात तर मी विनंती करतो सेक्रेटरी उद्धव बनगोले यांना विनंती करतो. धन्यवाद भरत. पहिले प्रथम मी धन्यवाद करतो पूर्ण मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेच्या सभासदांना, का तुमच्याशिवाय हे झालं नसतं. भले वीरेंचं नाव घेतलं मी, अलंकारचं घेतलं, सर्वांचं घेतलं मी नाव, पण तुम्ही जी साथ दिली ही प्राधान्य होती. 1 नंबर. थँक्यू सो मच. धन्यवाद. उद्धवच्या बोलल्याप्रमाणे खरोखर आम्ही जे कार्य केलं आजपर्यंत इथपर्यंत पण तुमच्या साथीनंच केलेलं आहे. तुमची जर आम्हाला मोलाची साथ नसते भेटली तर आम्ही आज हा कार्यक्रम सक्सेस नसतो केला. कारण खरोखर जेवढं आभार मानावं तेवढं सभासदांचे आभार. खूप खूप धन्यवाद सभासदांनो, खूप खूप धन्यवाद. मी विनंती करतो उपाध्यक्ष अलंकार चाके यांना विनंती करतो. नमस्कार. जय एकविरा माते की. खरोखरच आज शेवट मेघराजाच्या याने झाला, कारण भरपूर पाऊस होता. आपल्या अध्यक्षाने सांगितलं की आपल्याला 4 वाजता निघायचं आहे. खरोखरच ही फॅमिली सर्वांना सोडण्यासारखी नाही आहे, म्हणून हा मेघराजाने आपल्यावर वर्षाव केला आणि फॅमिली जमा झाली. बरेचसे सभासद आपल्याला बोलवते 1 दिवस राहूया. खरोखरच खूप आपली अडचण असते. आपण एक कामगार, कोणाच्या बोटी सर्व आहेत, त्या अनुषंगाने कोण विकायला जातात, त्या अनुषंगाने आपण शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी, आज रविवार दिवस बरेच बायका विकायला जाणाऱ्या होत्या, त्या आपल्या या ट्रिपसाठी एक विक्रा टाकून शुक्रवार रविवार. खरोखरच मी सर्व सभासदांचे आभार मानतो की या ट्रिप मागे सर्व कार्यकारी मंडळाचा आणि आपल्या सर्व सभासदांचा खूप असा मोलाचा हातभार आहे. कारण सभासद जोपर्यंत कार्यकारी मंडळाचं एक असं ऐकत नाही त्यासाठी ट्रिप अशी पूर्ण होत नाही. पण एकमेव मांडवी गल्ली असे आहे की एक बोर्ड लागल्यानंतर त्या बोर्डाला प्रतिसाद देणं आणि कार्यकारी मंडळाला प्रतिसाद देणं हे आपल्या सभासदांना, म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सभासदांचे खूप खूप आभार मानत आहे. कारण हे जे कार्यकर्ते आहेत आपला कामधंदा सर्व बघून आणि सर्व कामगारांना बघून आपलं गल्लीचं कार्य करत आहेत. खूप सगळे चांगले शिकलेले सवरलेले लोक आहेत आपल्या ह्याच्यात. खरोखरच पोलीसमध्ये आहेत, टीममध्ये आहेत, विशाल डेकोरेटर कामाला सुद्धा विशाल डेकोरेटिंग करतात. गौतम भरपूर असे वीरेंद्र जर बोलायला नको, उद्धव, मितेश, विक्रांत, कल्पेश, हरीश्वर गुप्ते, मनीष गुंडवले,
देवी काकू त्यांचे विकास बाजीराव मी सर्वांचं नाव घेईन. कोमलवहिनी खरोखरच तुम्ही आपलं घराचं पंकज झोनचा खास करून आम्ही त्या दिवशी आला आणि शनिवारी आला. खरं त्याला अभिमान आहे म्हणून तो आज आला, कारण एवढी सारी सर्व आपले सभासद इथे आलेले आहेत. खरोखरच मोलाचं सहकार्य आपल्या सभासदांनी केलेलं आहे, म्हणून मी आपले पुन्हा एकदा शतशः आभार मानत आहे. नमस्कार. धन्यवाद अलंकार चाके. तुम्ही बोलल्याप्रमाणे एक दिवस वाढूया पण अध्यक्षांचं भाषण तुम्ही काल सुद्धा ऐकलं, कारण सर्वात जास्त शिकलेली सवरलेली लोक ते आपल्यामध्ये आहेत, मांडवी कोली जमात संस्थेमध्ये आहेत आणि जास्तीत जास्त डॉक्टर्स हे सुद्धा आपल्या जमातीमध्ये आहेत. मांडवी कोली जमात संस्था त्यांचा आपल्या गल्लीला मोठा अभिमान आहे, कारण सर्व ज्या गल्लीमध्ये एवढे शिकलेले सवरलेले नाही आहेत त्या सर्व शिकलेले सवरलेली लोक आपल्या मांडवी गली कोली जमात संस्थेमध्ये आहे. म्हणून ही जी पिकनिक आहे ते आपल्याला आज इथेच समाप्त करावी लागेल, कारण सकाळी उद्या सगळ्यांना कामाला जायचं आहे. तर मी विनंती करतो सन्माननीय अध्यक्ष वीरेंद्र मासली. नमस्कार. कशी वाटली पिकनिक? हाच प्रश्न मी आपल्या सुवर्ण जी आपली टुर्नामेंट आपण केली होती सुवर्ण चषक तिकडे पण हाच प्रश्न विचारला. कशी वाटली स्पर्धा? तर सगळ्यांनी उत्तुंग असा प्रतिसाद दिला होता. कशी वाटली दहीहंडी? कशी वाटली एकविरा साथ? यामध्ये फक्त पदाधिकारी किंवा माझा सहभाग नसतो. या सहलीच्या बद्दल हे 3 दिवस मी बोलत आहे. सगळे नियम वगैरे एकदम करेकोटपणे तुम्ही इथे पालन केलं, त्यासाठी मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. सहली व्यतिरिक्त बरीचशी कामं आज संस्थेकडे आहेत. गणपती विसर्जनाची म्हणा, प्रॉपर्टीची म्हणा किंवा बरीचशी कामं जो आपल्याला वेळ देतो त्याप्रमाणे प्रत्येक जण आमचं कार्यकारी मंडळ इथे काम करत असतं. अलंकारने सगळ्यांची ओळख करून दिलेली आहे, कोण कुठल्या क्षेत्रामध्ये कोण कुठल्या क्षेत्रामध्ये नाहीये. पण असं सक्षम कार्यकारी मंडळ मी वारंवार माझ्या भाषणामध्ये बोलत असतो. एवढं सक्षम कार्यकारी मंडळ आणि एवढं नियमांचं कडेकोटपणे पालन करणारं कार्यकारी मंडळ पूर्ण वेसावे गावामध्ये सापडणार नाही. खरोखरच मला त्या कार्यकारी मंडळाचा गर्व आहे आणि त्यातून अधिक की मी गेल्या 2 वर्षापासून त्या मंडळाचा अध्यक्ष आहे, त्याहून माझा गर्व अधिक झालेला आहे आणि मला खरोखरच त्याचा अभिमान आहे. हे सर्व होत असताना माझ्या कुटुंबियांच्या पण मी आभार व्यक्त करेन. माझ्या समृद्धी मासली यांचं मी खरोखरच आभार व्यक्त करेन. माझी आई मीनाक्षी मासली यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करेन. जर मी कुठे सभेला वगैरे असेल तर जेवणाचं ताट माझ्या बेडरूम मध्ये येतं, ती माझी आई पोहोचवते. त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करेन. समृद्धीची साथ मला लाभलेलीच असते. तर ओके असू द्या. बरोबर सर्वांना इथे एकत्र बघून एकंदरीत आज 350-400 माणसं आज आपण इकडे घेऊन आलो होतो आणि ते चांगल्या प्रकारे आपण इथे त्याचं आयोजन केलं. बघा पाऊस येतो आपण म्हणतो कशाला आला. जर आला नसता तर हा प्रोग्राम झाला नसता. म्हणून जे होतं ते तर त्याचप्रमाणे झालं की फक्त पॉझिटिव्ह करायचं आहे, काम आपापलं करत राहायचं आहे. कोण आपली स्तुती करेल, कोण आपलं वाईट बोलेल त्याच्यावर लक्ष देऊ नका. संस्थेचं काम करत राहा. आपुलकी आणि प्रेम आपोआप तुम्हाला मिळेल, हा माझा तुम्हाला लागेल. त्यानंतर आपले बरं 3 दिवस झाले तिथे समालोचन करतात, चांगलं हँडलिंग इकडे अँकरिंग करतात. मी भरत पेदे यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपलं महिला मंडळ यांनी सुद्धा आपल्याला भरपूर अशी साथ दिलेली आहे. तर अध्यक्षा संध्या जोनचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी इथे आभार करतोय. त्याचप्रमाणे आपले खजिनदार म्हणजे आपले कॅशियर अकाउंटंट आज इथे उपस्थित नाहीये. सम्राट मांडवकर त्यांचा सुद्धा या स्पर्धेला आतून बाहेरून कुठून पण म्हणा त्यांचा आपल्याला लाभ झालेला आहे, त्यांची साथ मिळालेली आहे. पूर्ण जेव्हा मी काय सांगितलेलं आहे सम्राटला किंवा अलंकारने काय सांगितलेलं आहे, आज पण पैशांची गरज लागत होती, थोडे पैसे कमी पडत होते. सम्राटकडे पैसे नव्हते पण कुठेतरी त्यांनी नरेश कोळी यांचं पण नाव मी आवर्जून घेईन. इकडे पंकज जोनचा यांचं सुद्धा मी नाव घेऊन. नरेश काकांनी लगेच मी सांगितल्याबरोबर सम्राट आणि नरेशनी व्हॉट्सअप आपल्याला इथे 2 लाख इकडे पाठवलेले आहेत जीपेवर पेमेंट करण्यासाठी.
ओके, तर सर्व व्यवस्थित झालेलं आहे. यापुढे आपण फक्त सहलीचा विचार न करता आपली जी संस्था आहे ती संस्था अजून भरभराटीत कशी येईल याच्यावर पण विचार केला पाहिजे. आणि याचा सर्व विचार तुम्ही एकदम डीप मध्ये करा, जेणेकरून आपली जी संस्था आहे देविनी काकूंना काहीतरी बोलायचं आहे, नंतर परत बोलतो मी. हॅलो, मला याच्यात हे सर्व माझी मुलं आहे, फक्त एकच आहे, नरेंद्र भाऊ आहे माझा. पण एवढे मला हे सांभाळून घेतात. मी वयाने सगळ्यापेक्षा मोठी आहे आणि मला या जागेवर यायचं मला लय आठवण होतं. पण मला तुम्ही लोकांचं निवडून दिलं आणि मला यांच्याबरोबर उभं केलं. मला हे लय आनंद झाला. लय सेवा करा, बाकी चहा देऊ का कॉफी देऊ एवढं विचारतात. मला लय आनंद झाला. बस, जय हिंद. थँक्यू काकी, थँक्यू. मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही वरिष्ठ आहात, तुमचा आशीर्वाद जर आमच्या बरोबर असेल तर आपलं कार्यकारी मंडळ काही करू शकतं. याच्यात एक माझी मुलगी पण आहे, ती एवढी माझी सोय करते. पहिला केलं मला खुर्ची देते बसायला आणि हातात पहिला चहा घेते का कॉफी घेते का की हे विचारते. मला तिचा लय अभिमान आहे. माझा हात धरून पण पकडते ती. खरं सांगतो तुम्हाला, देवाच्या घरी आहे पकडत. ठीक आहे, अजून मी काही न बोलता बरीचशी भाषणं आज गेली 2 वर्ष मीच करत आहे. पण हॅलो तर बरीचशी भाषणं इथे झालेली आहेत. तर मी पुन्हा एकदा मागे सांगितल्याप्रमाणे मौज मस्ती ही एकीकडे आणि गल्लीची भरभराट एकीकडे, आणि ती भरभराट झालीच पाहिजे. याचा सगळ्यांनी जर आपण कुठल्या कुठे पोहोचू शकतो. तुम्हाला विनंती आहे आणि आता एकविरा चरणी आपण इथे आलेलो आहोत, तर एकदा पुन्हा एकदा आपण एकविरा जयघोष करूया. आई एकविरा देखी. त्यानंतर आपले सहभागी कला संस्कार यांच्या वतीने, कला संस्कार ग्रुप यांच्या वतीने मांडवगल्ली कोळी जमात संस्थेला हे सर्व प्रदर्शन, ही सर्व सहल बघून त्याचा आनंद बघून 5,000चं पारितोषिक त्यांनी इकडे देणगी आपल्याला जाहीर केलेली आहे. धन्यवाद. कला संस्कार विकास बाजीराव त्यांचे अध्यक्ष आहेत. आणि मी पुन्हा एकदा सहलीचा कार्यक्रम मी इथे समाप्त झाल्याचे जाहीर करतो. धन्यवाद.